नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे सीताच्या स्वयंपाकमध्ये। तर मैत्रिणी, तुमचा तवा काळा झालेला असला तर एकही रुपया न खर्च करता 2 मिनिटात तुमचा तवा स्वच्छ काढून दाखवते पाहत मी। तर व्हिडिओ पहा संपूर्ण, लगेच कळेल। 2 मिनिटात तवा स्वच्छ निघणार आणि एकही रुपया न खर्च करता। तवा पहा किती काळा झाला हा, भरपूर मागून पुढून भरपूर काळा झालेला आहे। तर ह्याला एकही रुपया मी खर्च करणार नाही आणि पण तवा 2 मिनिटात स्वच्छ कसा निघतोय ते पहा। अगदी सोपी रेसिपी आहे, घरातली सामग्री आणि घरातलं सर्व काही आहे आणि आपण ते वापरणार आहे। कशाचाच खर्च नाही किंवा काहीच नाही आणि 2 मिनिटात तवा स्वच्छ निघणार आहे। तुम्ही पहा, व्हिडिओ पाहिला तर कळेल तुम्हाला। जबरदस्त ही ट्रिक आहे। कुठली पावडर वापरणार आहे, काय करणार आहे, तुम्ही संपूर्ण पहा, पण तुमचा एकही रुपया खर्च होणार नाही अशा पद्धतीने। आता मी हा तवा ठेवलेला आहे गॅसवरती, पहा हा गॅसवरती तवा ठेवला। ही माझ्याकडे पावडर आहे पहा, ही घरामध्येच भेटती पावडर, कुठेच जायला लागत नाही किंवा काहीच नाही, हिला खर्च पण नाही, काहीच नाही। ही पावडर मी तयार केली आहे, तुम्हाला दाखवते नंतर काय पावडर आहे ती। आणि ह्या आपल्या भांडी घासायचे लिक्विड आहे ते टाकले, हे बघा आपण भांडी घासतो ना त्याच लिक्विड आहे। तुम्ही पावडर घेतली तरी चालेल, तुमच्याजवळ साबण असला भांडी घासायचा तो चालेल, किंवा लिक्विड असलं तुमच्याजवळ तर ते चालेल, काही चालेल तुमच्याजवळ। किंवा आपले डिटर्जंट पावडर कपडे धुवायची असली ती असली तरी चिमूटभर घ्यायची, ती चालेल, म्हणजे काही बी चालेल याला। तर मी आता तवा ठेवलेला आहे गॅसवर, गॅस चालू केलेला आहे आणि बघा आता वरती ठेवते मी तवा। पहा आता काय करायचं आहे पहा, तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा, कळेल तुम्हाला काय मी करणार आहे। किती काळा तवा आहे पहा, किती पोळ्या करून। आणि हे लिक्विड मी थोडंसं टाकणार आहे, पहिलं एक चमचा भरून लिक्विड टाकलं त्याच्यावरती। हा तवा एवढा काळा आहे ना, कंटाळा आहे तो घासून घासून, फार जीव जातो या माणसाचा, तरी निघत नाही। पण मी 2 मिनिटात घासून दाखवणार आहे फक्त। ही पावडर मी टाकलेली आहे पहा। आता ही पावडर तुम्हाला किती हवी तेवढी टाकू शकता। मी 1-2 चमचे टाकणार आहे पहिली। ही पावडर फुकट भेटती, काहीच लागत नाही, कुठून घरातच आपल्या असती, म्हणजे आपण कुठेही, म्हणजे काही खर्च नाही तिला, अशी पावडर असती। ही पावडर घेतलेली आहे पहा। आता तर हे गॅस चालू असल्यामुळे ते लिक्विड सगळं सुकून गेलेलं आहे। तर आता मी काय करणार आहे, ह्याला एक लिंबू माझ्याकडे पडलेलं होतं असंच घरात अर्धं, ते घेतलेलं आहे आणि हे आता असं लिंबावर हे करणार आहे। तर याच्यात आता थोडंसं पाणी गेलं आटून, त्याच्यामुळं लिक्विड आटून गेलं। थोडंसं मी लिक्विड अजून तर टाकणार आहे, बाकी गॅस चालू आहे ना खाली, त्याच्यामुळे आटून गेलं ते। तर थोडंसं लिक्विड टाकते पहा, आणखीन 1 चमचाभर मी लिक्विड टाकलेलं आहे आणि ह्याच्यात असं आता दुसरा टोचण्याचा मी घेते। आता ह्या सुरीने जमणार नाही किंवा हे टोचीन मारायला लागणार त्याला, बघा असं। आणि मी ह्याला गरम आहे म्हणून त्याला वरून असं करायचं, हे बघा असं करायचं त्याला, फक्त काही करायचं नाही आणि 2च मिनटं लागतात, जास्त बिलकुल लागणार नाही। आता तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा म्हणून मी आता अजून थोडी पावडर टाकलेली आहे। ती पावडर भरपूर भेटते आपल्याकडे, फुकट आहे पावडर ती, तिला काही खर्च नाही। हे बघा असं सगळीकडे मी तव्यावर लावून घेणार आहे ही पावडर। पहा तुम्ही, थोडंसं पाण्याचा शिपका मारायचा तरी मारू शकता वरून, बाकी ते आटून जाते ना लगेच। थोडं पाणी मारलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही। मी आता पहिला आधी लावून घेते, का की गरम आहे तवा अजून, गरम याच्यावरच लावायचं, पण सगळीकडे लागलं पाहिजे ती पावडर, तर मग आपल्याला उपयोगी पडणार ती। ही अशीच लावून ठेवून द्यायची एक अर्धा मिनिटभर, जास्त नाही, अर्धा मिनिटच अशी सगळीकडून लावून ठेवून द्यायची आपल्याला पावडर। तर हे बघा मी ती लावून ठेवून देते पावडर ही। त्याला काहीच लागत नाही दुसरं, आणि एवढा सोपा पद्धत, खूप इझी पद्धत आहे। त्या इझी पद्धतीने तुम्ही खरंच साफ करा, हे तवे आपले लगेच निघतात, कशाचं झंझट नाही आहे त्याचं, किंवा हात दुखून येणार नाही, किंवा जास्त घासायचं नाही, किंवा काहीच नाही करायचं, नुसतं हे लावून ठेवून देतात आता थोडा वेळ ही पावडर। आणि ही पावडर तुम्हाला सहज घरात भेटते, म्हणजे कुठं जायला नको किंवा काहीच नको, कुठे पण भेटते आपल्याला ही पावडर, म्हणजे पैसे बी खर्च करायला नको, काहीच नको, पण आपला तवा एकदम स्वच्छ निघणार आहे पहा। हे सर्वीकडे मी लावून झालेलं आहे पहा। लावून ठेवायचे थोडा वेळ, 2 मिनिट, म्हणजे अर्धा मिनिट ठेवायचं, जास्त नाही ठेवायचं। मला 2 मिनिटात तवा स्वच्छ करून दाखवणार आहे ना, अर्धा मिनिटच ठेवायचे, जास्त नाही ठेवायचं, निघायला लागलेलं आहे थोडं थोडं ते। आता थोडा वेळ ठेवलं ना तर लगेच निघून जाणार आहे। तर मी थोडंसं अजून थोडा पाण्याचा शिपका मारायचा त्याच्यावर, का की कोरडं होत चाललेलं आहे बा। त्याच्यावर मी थोडासा पाण्याचा शिपका मारते आणि नंतर मग तुम्हाला परत दाखवते एकदा। बघा सांडली, थोडंसं मी लिक्विड पण टाकते आता, हे बघा नकळत टाकते, का की
पाणी नंतर मारते. आता आधी लिक्विड टाकते थोडंसं. हे बघा, हे लिक्विड टाकलं थोडंसं आणि ह्याला सगळीकडून मी आधी सारून घेते. हे निघत चाललेलं आहे थोडं थोडं. आणि हा हे बघा, कढई माझ्याकडे कढई पण घासणार आहे मी अशीच. किती काळी कढई पहा. ती कढई पण त्याला लावून ती पावडर लावून मी ठेवणार आहे. ती पण घासून घेणार आहे. पहा आता ते थोड्या वेळ ठेवलं तोपर्यंत कढई दाखवते. कढई दाखवायला का 15 सेकंद पण लागत नाही. तर लगेच मी आता घासायला घेणार आहे. त्याला जास्त वेळ लागणार नाही. हे बघा, आता हे झालेलं आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे त्याचा. आणि असं आता हे बघा, त्याचा घाण निघायला लागले पहा. मध्ये पाणी साठले ना त्याच्यात. हे असं घासायचं, त्याला छान असं घासून घ्यायचं लिंबानी. कढईचे बिडेचं सगळं असं जरासं हात जे लिंबानीच फिरवायचं. त्याला आता खाली घेते मी थोडासा आणि खाली घासून दाखवते तुम्हाला. पहा तुम्ही आता थोडासा हात फिरवायचा, आपल्याला जास्त काही करायचं नाही. तेच लिंबू आहे ना, तेच ठेवायचे, तेच घ्यायचे. ते आता निघायला लागले बघा पार संपूर्ण. ते त्याचं आपाप निघायला लागले. ते पाण्याचा त्याचा घाण सगळं मध्ये आलेले बघा. ते पहा आता आपण म्हणतो तुम्हाला माहीत पडेल आता ही पावडर केल्याने खरंच ह्यानीच भांडी निघतात म्हणून. असंच मला वाटणारच नक्की. आता हे जरा हाताने मी फिरवणार आहे की सगळीकडे लागलं पाहिजे. बांगड्या मागत पाठीमागे घेते जरा आणि हाताने अगदी थोडंसं फिरवते. जास्त काही जोर लावायचा नाही त्याला किंवा काहीच नाही. लिंबाची खाप मात्र हाताखाली ठेवलेली आहे मी. ते लिंबाने असं जरा चोळायचं ते लिक्विडनी. पहा आता तुम्हाला ती पावडर आता समजेल का काय पावडर जादू आहे पावडरची ती. आणि आपल्या घरातच असते पावडर. पाठीमागून पण घासते बघा. आता पाठीमागून पण एवढं काळं होतं तरी पण आता मी घासते बघा. त्याला पण नुसतं चोळायचं आहे आपल्याला, काही करायचं नाही. पाठीमागून थोडा जोर लावायचं नाही किंवा काही नाही. थोडं चोळून चोळून घ्यायचं नुसतं, तरी निघन ते स्वच्छ. पहा तुम्ही. तर मागची तर पुढची बाजू झालेली आहे आपली स्वच्छ. तर मागची बाजू पण करते मी त्याला तयार. लगेच निघते ते, वेळ लागत नाही किंवा काहीच नाही. हे बघा छान असं निघते बघा. आता धुवून काढते मी नळाखाली नेऊन. तर थोडंसं अजून फिरवते. जिथे जिथे नाही निघालं तिथे जरा जोर लावायचा थोडासा. ते झालेलं आहे आपलं. आता नळाखाली नेते मी आणि धुवून काढते स्वच्छ. हे बघा नळाखाली नेले. पहा आता तवा आपला, पहा किती घाण होता तवा. पहा तवा पाहिलं का किती तवा. आता पाठीमागची बाजू पण तुम्हाला दाखवते. हे बघा पाठीमागं पण किती घाण होतं. तो पण निघालेला आहे, पुढून पण निघाली. किती लकलकीत तवा 2 मिनटात साफ होतोय. एकदम क्लीन तवा निघतोय. 2च मिनटं लागतात, जास्त लागत नाही मैत्रिणींनो. पण ही एकही रुपया न खर्च करता आपण ही पावडर वापरा आणि खरंच स्वच्छ निघतात का नाही पहा. जास्त मेहनत पण लावायला लागत नाही किंवा काही नाही. गरम करायचं थोडंसं आणि ती लिक्विड टाकून ती पावडर टाकायची. तर का झालं आपलं. पहा बरं किती स्वच्छ निघालेला आहे तवा मस्त. आपल्याला किती वेळ लागतो भांडी घासायला, कंटाळा येतो. ती तवे असे जर तालिवेंचे तवे घाण जर झाले ना तर किती स्वच्छ निघतात. पहा दाखवते तुम्हाला पुढे. हे बघा कसा निघालेला आहे तवा मस्त, एकदम भारी वाटते ना. पहा तर तवा जुना झालेला आहे, भरपूर जुना तवा आहे. तरी पण पहा बरं किती भारी वाटते तो. माझा बरेच वर्षाचा तवा आहे. तोपर्यंत वापरला तर वापरून काळा पडतो आणि नंतर मग असं होतं. पण किती छान निघाला. तुमच्याकडे जसा तवा असेल तसा क्लीन निघणार तवा, आणखीन स्वच्छ निघणार. पहा आता ही रेमेडी पहा. ही वीट आहे. आपल्याला घरकाम करतो ना आपण, घराला बांधकाम करतो, ती वीट आहे. त्या वीटची पावडर बनवलेली आहे. आणि हा लिंबू आहे आणि लिक्विड तुम्हाला दाखवलं ते. हे एवढीच वस्तू लागली आपल्याला. ही वीट काय केलं मी, वीट घेतली आणि त्याची चुरा केला. पहा आता मी असा चुरा केलेला आहे ही वीट घेऊन आणि त्याची पावडर बनवलेली आहे. आणि त्या वीटच्या पावडरनी घासलेला आहे मी तवा. एवढा स्वच्छ तवा निघतो. आपल्याला काहीच सामग्री लागत. माझे हात झालेत काळे त्या वीटने. तर काही प्रॉब्लेम नाही. त्या वीटने काळे झाले तर आता पॉटीत मी भरून घेते आणि तुम्हाला मग दाखवते. किती पाहिजे तेवढी वीटची पावडर वापरू शकता तुम्ही आणि बनवू शकता.
ह्या वीटची कमाल बघा तुम्ही काय होते आणि किती छान निघाले तवे, पांढरे शुभ्र तवे. जर आवडला व्हिडिओ तर नक्कीच बनवून पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. हा जुना तवा, हा निघालेला हा जुना पहिला होता तो, आणि हा स्वच्छ निघालेला तवा पहा किती स्वच्छ आहे का नाही, पहा बरं, मस्त निघाले ना. तर चला मैत्रिणींनो, आयडिया